जय जय रघुवीर समर्थ। तुम्ही कितीही देवधर्म करा, पण जर तुमच्यामुळे कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल तर त्याचा हिशोब परमेश्वर स्वतः घेतो। नातं निभावणं प्रत्येकाला जमत नाही, कारण नाती जपताना दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःचं मन मारावं लागतं। मोह नसावा पैशांचा, गर्व नसावा रूपाचा, आयुष्यात समाधान असेल तरच जीवनाला अर्थ आहे, नाही तर सगळं काही व्यर्थ आहे। आयुष्यात कधीही निराश होऊ नका, कारण जिथे दुःखाची गर्दी असते तिथे थोडं दूर सुख सुद्धा वाट बघतच असतं। म्हणूनच दुःख आलं तर समजून जा की सुखही जवळच आहे। देवासमोर उभे राहून काय मागायचं हे महत्त्वाचं नाही, तर आपलं सर्वांसोबत वर्तन कसं आहे हे पाहून तो परमेश्वर आपल्याला सर्व काही देत असतो। तुम्ही कितीही देवधर्म करा, पण जर तुमच्यामुळे कोणी दुःखात असेल तर त्याचा हिशोब परमेश्वर स्वतः घेतो। आपल्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत यावर आपलं सुख अवलंबून नसतं, तर आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत यावरच सुख अवलंबून असतं। मित्रांनो, नियम बदलले तरी चालतील, पण निष्ठा नाही। एक दिवस नक्की येईल जेव्हा फक्त स्वतःवर आणि समर्थांवर विश्वास ठेवाल, तेव्हा सर्व काही मिळेल। केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेला माणूस कधीही विसरायचा नसतो, आणि शेवटपर्यंत त्याला जपायचं असतं। फायदा घेणारे घेत राहतील, आपण फक्त आपली तत्व आणि निष्ठा जपायची असते। तो गमावून गेला, काहीच कमावलं नाही, पण गमावलं खूप काही। चांगली व्यक्ती गमावणं हे आयुष्यातलं खूप मोठं नुकसान असतं। समर्थ म्हणतात, समोर संकट आलं तर रडायचं की लढायचं हे तुमचं तुम्ही ठरवा। संकट जर तुम्हाला संपत नसेल तर तुम्ही ते संकट संपवा। इमानदार तर इथे सगळे असतात, पण खरा व्यक्ती तोच आहे ज्याला बेईमानी करण्याची संधी मिळाली आणि तरीही त्याने इमानदारीच पसंत केली आहे। म्हणूनच एक लक्षात घ्या, तुम्हाला कोणी बघत नसले तरी देव तुम्हाला बघत असतो, आणि देवच तुमची परीक्षा घेत असतो। जर तुम्ही त्यात पास झालात तर देव तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी ठेवेल, नाहीतर मग देव तुमच्या सर्व कर्माची फळे तुम्हाला एके दिवशी नक्कीच देईल, याचं तुम्ही भान ठेवलं पाहिजे। समर्थ म्हणतात, तू मन छोटं करू नकोस। तुझ्यासोबत कोणी नसलं तरी काय झालं, मी आहे ना, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेवून पुढे चालत राहा। फक्त दोनच ठिकाणी आपल्याला निस्वार्थ प्रेम मिळतं, एक म्हणजे आईच्या पदरात आणि दुसरं म्हणजेच समर्थांच्या चरणात। म्हणूनच कधीही निस्वार्थ प्रेम शोधायला जाल तेव्हा समर्थांच्या चरणी ते तुम्हाला नक्कीच मिळेल। समर्थ म्हणतात, जर तुमची कर्म स्वच्छ असतील ना तर आम्ही तुम्हाला लाखोंच्या गर्दीत ओळखू, पण जर तुमची कर्मे स्वच्छ नसतील तर आम्ही तुम्हाला ओळखण्यात मदत करू शकत नाही। चांगलं होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकी परमेश्वर पाहून घेतील। हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाने भरलेला असेल, आणि तो आत्मविश्वास आपल्याला खूप पुढे घेऊन जातो। कोणी कितीही तुला चुकीचा किंवा खोटा समजू दे, पण तू जर खरा असशील तर जो वर बसलाय ना तो सर्व हिशेब ठेवतो, तो सर्वांचा हिशोब अगदी वेळेवर करतो। म्हणूनच समर्थ आपले कर्म बघत आहेत, आणि आपले चांगले कर्म आपण करतच राहिले पाहिजेत। समर्थ आपल्या सोबत आहेत हे आपण नेहमी समजून घेतलं पाहिजे। परिस्थिती सगळ्यात मोठा गुरु आहे, कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय कोणीही आपल्याला कधी शिकवू शकत नाही। मित्रांनो, दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी होऊ शकतो, पण दुःख देणारा माणूस कधी सुखी होऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेवा। म्हणूनच आपण कोणालाही दुःख दिलं नाही पाहिजे, आपण सर्वांनाच सुख दिलं पाहिजे आणि आनंद वाटला पाहिजे, कारण समर्थ सुद्धा आपल्याला आनंदात पाहत असतात।
तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीही बाळगू नका. मी तुमच्या सोबत आहे, पाठीशी आहे आणि कायम राहीन एवढा तुम्हाला विश्वास देतो. मित्रांनो, चंदनापेक्षा वंदन जास्त महत्त्वाचं आहे आणि योग्य होण्यापेक्षा उपयोगी होणं अधिक चांगलं आहे. प्रभाव चांगला असण्यापेक्षा तुमचा स्वभाव कसा आहे हे अधिक महत्त्वाचं आहे. म्हणूनच तुमचा स्वभाव नेहमी चांगला आणि स्वच्छ ठेवला पाहिजे. कोणाला मदत करताना ती मदत निर्मळ आणि शुद्ध मनाने केली पाहिजे. अडचणींमध्ये सगळ्यात मोठा आधार म्हणजेच स्वतःचा विश्वास असतो, जो मंद हसत तुमच्या कानात प्रेमाने सांगतो, सगळं व्यवस्थित होईल. फक्त तुमचं मन विश्वासाने भरलेलं असलं पाहिजे. तो विश्वास तुम्ही दृढ केला तर तुम्हाला सर्व काही मिळू शकेल. फक्त संयम ठेवा. कधी कधी चांगल्या गोष्टींसाठी वाईट परिस्थितीत जावंच लागतं. जर तुम्ही वाईट वेळेत जात असाल तर समजून घ्या की सुख लवकरच येणार आहे. तुमच्या हृदयात फिट बसवा. असा एक क्षण येईल ज्याची तुम्ही आशा सोडली होती आणि ते स्वप्न खरं होईल. निश्चिंत राहा, मी सदैव तुझ्या सोबत आहे. म्हणूनच कसलंही टेन्शन आता घेऊ नकोस. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तुमचा विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करा. समर्थ म्हणतात, चिंता करणे थांबवा. ज्याच्या नशिबात जे आहे ते धावून येईलच आणि नशिबात नाही ते सुद्धा येईल आणि निघून पण जाईल. म्हणूनच अगणित इच्छा बाळगू नका. जे मिळालं आहे ते सांभाळा. तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा, तुमच्या राशीचक्रांवर नाही. कारण राम आणि रावणाची राशी दोघांची पण एकच होती, पण नियतीने त्यांना त्यांच्या कर्मानुसारच फळ दिले. लहान विचार शंका निर्माण करते आणि मोठा विचार समाधान निर्माण करते. मित्रांनो, ऐकायला शिकलात तर सहन करायला शिकाल आणि सहन करायला शिकलात तर तुम्ही जगायला शिकाल. जर तुम्ही बरोबर असाल तर काही सिद्ध करण्याची गरज नाही. फक्त बरोबर राहा, वेळच साक्ष देईल. या जगात तुमचं स्वतःचं असं कोणीही नाही. प्रत्येक जण केवळ त्यांच्या स्वार्थासाठीच तुमच्याशी जोडलेला असतो आणि जोपर्यंत एखाद्याला याची जाणीव होत नाही तोपर्यंत त्याच्या मनात देवावर श्रद्धा निर्माण होत नाही. आयुष्यात जेव्हा आपण वाईट टप्प्यातून जातो तेव्हा आपल्या मनात विचार येतो की देव माझं दुःख का पाहत नाही. पण लक्षात ठेवा, परीक्षा सुरू असते तेव्हा शिक्षक गप्प असतो. श्रीकृष्णालाही त्यांच्या आयुष्यात खूप काही गमवावं लागलं. अगोदर आई, मग वडील, मग नंद यशोदा, मित्र, राधा, गोकुळ, मथुरा सगळं काही मागे राहिलं. पण तरीही श्रीकृष्ण कधीच दुःखी झाले नाहीत. सर्वस्व गमावल्यानंतरही आनंदी कसं राहायचं हे श्रीकृष्णच आपल्याला शिकवतात. म्हणूनच नेहमी हसत राहा, आनंदी राहा आणि छान राहा. दुःख तर देवाला पण चुकलेलं नाही, मग आपण तर साधी सामान्य माणसे आहोत. दुःखाला किती जवळ करायचं हे जर का आपल्याला समजलं की मग आपल्या आयुष्यात दुःखच उरत नाही. मित्रांनो, मन आंधळं आहे. त्याला स्वतःचं काही ज्ञान नाही, मनाला काहीच कळत नाही आणि ते नीट मार्गदर्शनही करत नाही. म्हणूनच प्रत्येक वेळी आपल्या मनाचं ऐकणं बंद करा आणि जे शाश्वत आहे, जे निरंतर आहे, जे मार्गदर्शन आपल्याला सद्गुरू करतात त्यांच्याच पावलावर आपल्याला जाता आलं पाहिजे. मित्रांनो, तुम्ही नेहमीच तुमच्या बुद्धीने काम करा, मनाने नाही. कारण आंधळं मन तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी करण्यापासून नेहमीच थांबवत असतं. मन नेहमीच आळस करतं की ठीक आहे, आजचं काम आपण उद्या करूयात. पण मित्रांनो, आपण आपल्या मनाचं न ऐकता आपल्यासाठी जे योग्य आहे तेच आपण केलं पाहिजे. आपण आपल्या मनाला आपला चांगला मित्र, चांगला साथीदार बनवला पाहिजे. मग ते मन सुद्धा आपल्या विचाराप्रमाणे राहू शकेल आणि आपल्याला एक चांगला मित्र, चांगला साथीदार मिळेल. मित्रांनो, हे कलियुग चालू आहे. म्हणूनच तुमच्या मनातून हा विचार काढून टाका की कोणीतरी तुमच्याशी विनाकारण नातं ठेवेल,
तुमच्याजवळ असं काहीतरी ठेवा की ते मिळवण्यासाठी लोक तुमच्याशी जोडले जातील. स्वतःला रिकामं होऊ देऊ नका, कारण लोक रिकाम्या वस्तू नेहमी कचऱ्यात टाकतात. जर देवाने अशी एखादी गोष्ट घेतली असेल जी तुम्ही गमावण्याची कल्पना देखील केली नसेल, तर तो परमेश्वर तुम्हाला नक्कीच काहीतरी देईल ज्याची तुम्ही कधीही कल्पना केलेली नसेल. मित्रांनो, मोकळ्या मनाने श्वास घ्या. आत गुदमरण्याचा प्रयत्न करू नका. काही गोष्टी वेळेवर सोडून द्या. सर्व काही स्वतः सोडवण्याचाच प्रयत्न करू नका. प्रत्येक जण कोणत्याही समस्येवर स्वतःचा उपाय देतो. म्हणूनच एखाद्याने सांगितलेल्या मार्गावर तुम्ही जाण्यापूर्वी ती मार्ग देणारी व्यक्ती स्वतःच आपला मार्ग गमावला आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करावाच लागेल. आणि यानंतरच तुम्ही निश्चित करा की ज्या व्यक्तीने तुम्हाला एखादा सल्ला दिला आहे त्या माणसाचा सल्ला आपण अंमलात आणायचा की नाही. मित्रांनो, तुम्ही तुमच्या मनाने विचार करा आणि मगच निर्णय घ्या. मित्रांनो, स्वतःला तणाव आणि अडचणींपासून मुक्त करण्याचा एक साधा आणि सरळ उपाय आहे. जे काही आहे, टेन्शन असू द्या, काळजी असू द्या, सगळं काही समर्थांच्या चरणावर अर्पित करा आणि समर्थांचं नामस्मरण करत आपले कर्म करा. मित्रांनो, लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका, कारण लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचं मन काय म्हणतं हे खूप महत्त्वाचं आहे. विश्वास हा स्टिकर सारखा असतो. दुसऱ्या वेळेस पहिल्यासारखा अजिबात बसत नाही. कधी पण एकटं उभं राहण्याची हिंमत ठेवा. जग हे ज्ञान देते पण साथ देत नाही. स्वतःचा शोध घ्या, स्वतःला घडवा, हेच खरं आयुष्य आहे. मित्रांनो, आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि कर्म करत राहा. तुम्हाला नक्कीच फळ मिळेल. मन हलकं करायचं असेल तर समर्थांजवळ करा, कारण आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नक्की आहे. मित्रांनो, तुमच्यासोबत जे काही चालू आहे ते फक्त थोड्या वेळेपुरतंच आहे. अजून थोडे दिवस तुम्ही संयम बाळगा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. सगळं काही ठीक होईल. जेव्हा तुम्ही व्यस्त असता तेव्हा सर्व काही सोपे असते, पण जेव्हा तुम्ही आळशी असता तेव्हा काहीही सोपे नसते. कोणतीही गोष्ट जी तुम्हाला शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या कमकुवत करत असते ती गोष्ट विष म्हणून त्या गोष्टीचा त्याग करा. मित्रांनो, पैशांशिवाय माणूस गरीब नसतो, पण स्वप्न आणि महत्त्वाकांक्षा याशिवाय माणूस खरोखरच गरीब असतो. तुमच्या मनाला आजारपणाचे किंवा मर्यादेचे विचार कधीच येऊ देऊ नका. तुम्हाला तुमच्या शरीरात चांगले बदल दिसायला लागतील. लक्षात ठेवा, मन ही शक्ती आहे जी या शरीराची निर्मिती करत आहे, आणि जर मन कमजोर असेल तर शरीर दुर्बल होते. दुःख करू नका किंवा कशाचीही काळजी करू नका. मी सदैव तुमच्या सोबत आहे. जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश शेअर करा. तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करू शकता. देव हा सर्व गोष्टींचा समुच्चय आहे आणि त्याची प्रतिमा तुमच्या आतमध्ये आहे. काहीही करू शकतो आणि तुम्हीही करू शकता. जर तुम्ही स्वतःला त्याच्या अतुलनीय स्वभावाने ओळखायला शिकलात तर या जगात तुम्ही काहीही करू शकता. मित्रांनो, तुमच्या लक्षात येण्याआधी आयुष्याचा छोटा काळ निघून जाईल. ते अशक्य नाही. तुम्ही फक्त स्वतःला असं समजवायला लावलं आहे की ते अशक्य आहे. देवाची शक्ती तुमच्या आतमध्ये आहे. म्हणूनच जेव्हा तुमचं मन तुम्हाला सांगतं की ते करता येत नाही तेव्हा त्या मनाला विचारा की का करता येत नाही. त्या मनाला ओरडून सांगा की मी आजच्यापेक्षा उद्या वाईट काळाशी लढण्यास अधिक सक्षम होईन. काल केलेल्या चुका आज आपण का करायच्या? मित्रांनो, कधीतरी देवाकडे आपल्याला वळावेच लागते. आपल्या आयुष्यात कधी ना कधी अशी एक वेळ नक्कीच येते की त्या वेळेला आपल्याला देवाशिवाय कोणीच साथीदार नसतो. मग आपण आत्ताच वळलेलं का बरं नाही?
फक्त स्वतःला त्या परमेश्वराच्या चरणी अर्पण करा आणि परमेश्वराला म्हणा, हे प्रभू, मी खोडकर असू दे किंवा चांगला असू दे, मी तुझा मुलगा आहे किंवा मी तुझी मुलगी आहे, तू माझी काळजी घेतली पाहिजे. आता तुझ्याशिवाय मला कोणीच नाही. माझा सर्व भार मी तुझ्या चरणी अर्पण करत आहे. तूच सांभाळ, तूच सगळं काही व्यवस्थित कर. मित्रांनो, तुम्ही प्रयत्न केल्यास सुधारणा नक्कीच कराल. सुंदर आयुष्याच्या प्रवेशद्वारावर 4 द्वारपाल आहेत: शांती, विचार, संतोष आणि सत्संग. ज्ञानी साधकाने यापैकी किमान एकाची तरी मैत्री जोपासलीच पाहिजे. सर्वोच्च ध्यान म्हणजेच कशाचाही विचार न करणे. जर तुम्ही एक क्षणही विचार न करता राहू शकलात तर तुम्हाला महान शक्ती येईल. एकदा याचा अनुभव घेऊन पहा. मित्रांनो, कोणी कितीही जवळचं का असेना, पण तो आधी स्वतःचा फायदाच बघतो. जुने नाते नवीन नात्यात जोडल्यावर अनेकदा हरवून जातात. काही लोक इतक्या विश्वासाने खोटं बोलतात की तुम्हाला कधीच समजत नाही की ते तुमच्याशी खोटं बोलत आहेत. लोकांना तुमची किंमत तेव्हाच कळू लागते जेव्हा खूप उशीर झालेला असतो. मित्रांनो, विश्वास मिळवायला संपूर्ण आयुष्य लागतं, पण तो तोडायला एक क्षणही पुरेसा असतो. बदलणं तर इथे ठरलेलंच आहे. प्रत्येक गोष्ट बदलते. कुणाचं मन बदलतं तर कुणाचे दिवस बदलतात. लोक योगायोगाने भेटतात, पण वेगळे मात्र स्वतःच्या इच्छेनेच होतात. मित्रांनो, इथे विसरायला शिका, कारण याच्यामध्येच तुमचा फायदा आहे. कारण ही दुनिया देखील तुमच्यासोबत हेच करणार आहे. एका ठराविक काळानंतर एकतर वेदना संपतात किंवा माणूस संपतो. चरण त्यांचे स्पर्श करावेत ज्यांचं आचरण पवित्र आहे. कोणाची सवय लागणं प्रेम होण्यापेक्षा अधिक धोकादायक असतं. मित्रांनो, जी गोष्ट सहज मिळते तिची माणूस कधीच किंमत करत नाही. स्वार्थी नाती जितक्या लवकर जुळतात तितक्याच लवकर तुटतात. गर्व आणि अहंकारामुळे माणूस स्वतःच आपली नाती बिघडवत असतो. माणूस गर्दीमध्ये कधीच हरवत नाही. तो हरवतो तेव्हाच जेव्हा तो एकटा असतो. मित्रांनो, काही माणसं कमजोर असतात. जिथे राग व्यक्त करायला हवा तिथेच ते रडत बसतात. काही वेळा मनात खूप काही बोलायचं असतं, पण मनातलं मनातच राहून जातं. मी कधीच कोणाला आजमावून बघितलं नाही. जितकं प्रेम दिलं तितकं प्रेम कधीच परत मिळालं नाही. कधीतरी कुणाला माझी कमतरता जाणवेल, पण बहुतेक देवाने मला तसं बनवलंच नाही. तुम्ही कितीही मनापासून जरी नाती निभावली तरी बदलणारा माणूस तो बदलतच असतो. विसरणारे तर जगून जातात, पण तेच मरतात जे आपल्या प्रेमाला विसरू शकत नाहीत. तुटून प्रेम करणारे शेवटी स्वतःच तुटून जातात. मित्रांनो, कपड्यांच्या जुळवणीने फक्त शरीर सुंदर दिसेल, पण नाती आणि परिस्थितीशी जुळवणी केल्यास संपूर्ण आयुष्य सुंदर होईल. खोटी आशा दाखवण्यापेक्षा सत्य सांगून नकार द्यायला शिका, कारण तुमचा होय किंवा नाही एखाद्याचं आयुष्य तय करत असतो. आयुष्यात गैरसमज निर्माण करणं चूक करण्यापेक्षा अधिक धोकादायक असतं. जर का आनंदी राहायचं असेल तर तुमचे निर्णय तुमची परिस्थिती पाहून घ्या. जगाकडे पाहून घेऊ नका, कारण जगाच्या अपेक्षेने जर निर्णय घ्याल तर नेहमीच दुःखी राहाल. मित्रांनो, आयुष्य आपलंच असतं, पण जगावं मात्र इथे दुसऱ्यांसाठी लागतं. लांब धागा आणि लांब जीभ फक्त समस्याच निर्माण करतात. त्यामुळे धाग्याला गुंडाळून आणि जिभेला आवरून ठेवा. तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचं नाही, पण तुमच्यात काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. गेलेला काळ फक्त तुमच्या आठवणीत आहे आणि येणारा काळ तुमच्या हातात आहे. मित्रांनो, थेंबासारखं आयुष्य असतं, पण अहंकार मात्र महासागरा इतका मोठा असतो. इथे प्रत्येक जण प्रवासी आहे. शेवटी आठवणींमधूनही तो निघूनच जातो. गेलेला काळ परत कधीच येत नाही, पण त्या काळातल्या लोकांचं वागणं मात्र कायम लक्षात राहतं.
लोकांकडून खूप अपेक्षा ठेवल्या तर कायम दुःखच होतं आणि लोकांना त्याचा काहीच फरक पडत नाही. ही नाती पण खूप अजब असतात. विश्वासाशिवाय सुरू होत नाहीत आणि फसवणुकीशिवाय ते संपतही नाहीत. संकटाच्या वेळी मदतीचं नाटक करणारी लोक तुमच्या पडझडीचा आनंद घेत असतात. श्वासांवरही विश्वास इथे ठेवता येत नाही आणि आपण मात्र माणसांवर विश्वास ठेवतो. आता मला त्रास होत नाही. कितीही मोठ्या उंचीवरून मला पाडलं तरी आता मला त्रास होत नाही, कारण मला धक्का त्यांनी दिला आहे ज्यांच्यावर मी स्वतःपेक्षा पण जास्त विश्वास ठेवला होता. मित्रांनो, जो तुमच्या भावना समजून सुद्धा तुम्हाला दुखावत राहतो तो तुमचा कधीच होऊ शकत नाही. तुमचा विश्वास एका डोंगराला हलवू शकतो आणि तुमचा संशय नात्यांमध्येच डोंगर उभा करू शकतो. कधीही असं मत ठेवू नका की तुम्ही एकटे आहात. उलट असं समजा की तुम्ही एकटेच पुरेसे आहात. शब्द सगळ्यांसाठी वापरायची गरज नाही. फक्त शांत राहा आणि मग बघा की तुम्हाला कोण समजून घेतंय. एक वेळ अशीही येते जेव्हा माणूस वेदना सहन करायलाही शिकतो. रुसण्याचा अधिकार फक्त आपलेच देत असतात. परक्यांसमोर तर आपल्याला हसावंच लागतं. कुणावर प्रेम करणं हे चुकीचं नाही, पण कुणावर प्रेम करून त्याला सोडून देणं हे मात्र फार चुकीचं असतं. मी जेव्हा बुडालो तेव्हा समुद्रालाही आश्चर्य वाटलं की हा कसा गजब माणूस कुणालाही हाक का मारत नाही. जो कायम शांत असतो तो आपल्या शांततेमध्येही सगळं काही सांगून जात असतो. खरं प्रेम बहुतेक वेळा चुकीच्या लोकांवरच होतं. मित्रांनो, प्रत्येक अश्रू डोळ्यांमध्ये आणू नका. हृदयातील प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगू नका. लोक हातात मीठ घेऊन फिरतात, म्हणूनच प्रत्येक जखम सर्वांना दाखवू नका. जेव्हा खूप काही सांगायचं असतं तेव्हा माणूस बहुतेक वेळा शांत राहू लागतो. लोक त्यांच्या जागी अगदी बरोबर असतात, फक्त आपण त्यांना काहीस जास्त चांगलं आणि आपलं मानतो. काय लिहिलं आहे नियतीने कोण जाणू शकेल. ज्यावर तुम्ही प्रेम करता तो दूर निघून जातो आणि ज्याच्या मागे तुम्ही धावत आहात त्याच्यापासून फक्त 2 दिवस दूर राहून बघा. बोलणं तर दूर, तो तुम्हाला आठवणही काढणार नाही. मित्रांनो, तुम्ही ज्या माणसाची जितकी जास्त किंमत करता तो माणूस तुम्हाला तितकंच जास्त रडवतो. प्रत्येकाला आपला वेळ देणं म्हणजेच वेळेचा अपमान असतो. मित्रांनो, संसार फक्त स्वार्थाने चालतो. हिवाळ्यात ज्या सूर्याची वाट प्रत्येकजण पाहत असतो त्याच सूर्याची उन्हाळ्यात उपेक्षा केली जाते. तुमची किंमत फक्त तेव्हाच असते जेव्हा लोकांना तुमची गरज असते. मला त्यांच्यावर हसू येतं जे बाहेरून माझ्यासोबत असतात पण आतून माझ्याच विरोधात असतात. मित्रांनो, योग्य वेळी योग्य गोष्ट समजावणारा आणि चुकीच्या वेळी योग्य गोष्ट समजावणारा व्यक्ती फार दुर्मिळ भेटत असतो. आणि जरी तुम्हाला असा व्यक्ती भेटला असेल तर कृपया त्याला सांभाळून ठेवा. ए जिंदगी, तक्रारी तर खूप आहेत तुझ्याकडून, पण मी शांत आहे, कारण जे तुम्हाला दिलं आहे ते खूप जणांच्या नशिबातही नाही. जिंदगी नेहमीच आपल्या मनाने जगा. जर लोकांच्या मनाने जगलात तर ना लोकांचे राहाल ना स्वतःचे राहाल. मित्रांनो, विश्वास ही अशी गोष्ट आहे जी तुटते तेव्हा आवाज होत नाही, पण त्याचा प्रतिध्वनी आयुष्यभर ऐकू येतो. धर्म कुठलाही असो, तुम्ही फक्त चांगला माणूस बना. हिशोब तुमच्या कर्माचा होईल, तुमच्या धर्माचा नाही. तुझ्या फसवणुकीने मला पूर्णपणे बदलून टाकलं. आता रक्ताऐवजी राग आणि तिरस्कार वाहत आहे. जे लोक काळजी न करण्याचं नाटक करतात तेच लोक सर्वाधिक काळजी करत असतात. त्यांच्यापासून घाबरू नका जे तुमच्याशी भांडतात, पण मित्रांनो, त्यांच्यापासून घाबरा जे आपले होऊनही तुमच्याशी फसवणूक करतात.
जो तुमचा नाही त्याच्यावर कधीही हक्क दाखवू नका आणि जो तुमच्या दुःखाची जाणीव ठेवू शकत नाही त्याच्यासमोर तुमच्या वेदना कधीच मांडू नका. जगात सर्वात आनंदी तेच लोक असतात जे एकटे राहण्याची कला शिकतात. इथे कोणालाच काहीच फरक पडत नाही की तुम्ही कोणत्या परिस्थितीत जगता. इथे तुम्हालाच तुमची परिस्थिती बदलावी लागेल. स्वतःशी एवढं मजबूत राहण्याचा संकल्प करा की जगातील कोणतीही गोष्ट तुमच्या मनशांतीला कधीच धक्का देऊ शकणार नाही. मित्रांनो, अनेकदा माणसाला तेच नातं थकवत असतं जे त्यांचं एकमेव समाधान असतं. जो दुसऱ्यांच्या प्रगतीने जळतो त्याच्या आजाराला कोणतंही औषध नाही. मित्रांनो, मैत्री ही महत्त्वाची आहे आणि नातीही महत्त्वाची आहेत. पण आयुष्याच्या संकटांनी आणि वाईट काळाने शिकवलं आहे की एकटे राहण्याची कला शिकणं सर्वात आवश्यक आहे. खूप मजबूत होतात ते लोक ज्यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच उरलेलं नसतं. तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.